हे लिव नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शॉर्ट पॉडकास्टमध्ये. ॲक्च्युली गेल्या वर्षीप्रमाणे मी ह्या वर्षी एक कंबाईन पॉडकास्ट करणार होती, वटपौर्णिमा स्पेशल. बट DBS बहुत चलाक ब्रो बन रहे आणि त्यांनी आता एकत्रित म्हणजे लगेच वटपौर्णिमेच्या नेक्स्ट डेला व्हिडिओ न टाकता हळूहळू व्हिडिओ आपले टाकतायत, ताकी त्यांच्यावरती एकत्र पॉडकास्ट व्हायला नको आणि एकत्र त्यांचा बँड वाजायला नको. पण मैं उनसे भी चलाक ब्रो हूँ, व्हेरी चलाक ब्रो. तर त्यामुळे मी आता असं ठरवलं, ठीक आहे, ते म्हणतात ना आपदा में अवसर, तसं मी प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधून काढते आणि जे पण अडथळे असतात तर त्या अडथळ्यांना मी माझ्या बाजूने वळवते आणि मला त्यातनं कसं काही बेस्ट करता येईल, माझ्यासाठी कसं ते फायदेशीर ठरेल, तर त्या अडथळ्यांना पण मी फायद्यामध्ये कन्वर्ट करून टाकते. तर तसंच मी आता प्लॅन केलेला आहे, जसं जमेल तसं 2 पॉडकास्ट टाकायचे. एक वटपौर्णिमा स्पेशल जेव्हा असेल कोणाबद्दल बोलण्यासारखं, तर एक सकाळी वटपौर्णिमा स्पेशल म्हणजे दुपारी असा येईल आणि एक आपला नेहमी इव्हनिंगचा जो रेग्युलर पॉडकास्ट असतो तो येईल. आणि प्रत्येक दिवशी वेगळं कॅरेक्टर असेल वटपौर्णिमा स्पेशल. जसं त्यांचे व्हिडिओज येतील तसं माझं पॉडकास्ट येईल. सो कसं वाटलं तुम्हाला माझं आपदा में अवसर आणि माझी आयडियाची कल्पना? तर आजचं कॅरेक्टर आहे वटपौर्णिमा स्पेशल प्रालेंडी. कालच प्रालेंडीचा एक व्हिडिओ आला, वटपौर्णिमा, माझी पहिली वटपौर्णिमा. आणि अरे बाप लोकांच्या कॉमेंट्स काय विचारूच नका, काय नव्हेच ते, काय लिहून ठेवलं असतं नेहमीच, आजच नाही किंवा ह्याच व्हिडिओला नाही पण अदरवाईजसुद्धा असं लिहिलेलं असतं की तुझ्यासारखी मुलगीच नाही कोण या जगामध्ये, तू खूप भारी आहेस, तू खूप जगावेगळी आहेस आणि अतिशय सुंदर, विलक्षण, आणि तुझ्यासारखी मुलगी पदरात प्रत्येकाच्या येऊ दे, आणि तू अशीस, तू तशीस, तू शहर सोडून गावाकडे आलीस, तू काय नाहीस आणि काय केलंस, आणि तुझं राहणीमान किती सोज्वळ, सात्विक, आणि तू कसं किती हुशार आहेस आणि सगळं सर्व गुण संपन्न आहेस, ब्ला 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 ब्ला. पण मला ना ह्यातनं एक लेवलचा दुटप्पीपणा जाणवतो. म्हणजे ठीक आहे कोणाला चांगलं बोलणं, पण जिथे एखाद्या व्यक्तीला आपण दूषणं देतो दुसऱ्या बाजूला, जेव्हा कोणी असं केलं किंवा असं वागलं, तर तिथे ह्या बाईला चढवलं जातं. बाईच आहे आता ती, प्लीज, मुलगी बिलगी नाही, बाई. ह्या बाईला चढवलं जातं. फॉर व्हॉट? आणि ती तिथे राहते, ती तिथे सेटल झाली आहे, हा तिचा स्वतःचा स्वार्थ आहे, तिथेच तिचं कॉन्टेंट आहे. ती दुसरीकडे कुठे गेली तर असं सिमिलर कॉन्टेंट तिला देता येणार नाही किंवा तिला तसं करता येणार नाही. त्यामुळे ती तिथे तिचा कम्फर्ट झोन आहे, ती तिथे घुटमळत पडली आहे. तुम्ही साधा विचार करा, एखादी दुसरी व्यक्ती असती, कुठलीही, तुम्ही DBS कॅरेक्टर पकडा, मी हिला पण DBSच मानते, ही काही वेगळी नाही आहे, उलट ही त्यांच्यापेक्षा आणि 4 पावलं पुढे आहे. त्या तर जे आहेत ते आहेत, त्या लालायक आहेत, तर अपफ्रंटली लालायक दिसतात. पण ही आहे ना खूप आडून आडीबाजी करून हळूहळू सात्विकतेचा, सोज्वळतेचा आव आणून ऐका ना करत मारणारी आहे. सो मला इतकंच सांगायचं आहे की जर एखादी व्यक्ती, दुसरी कोणी व्लॉगर, जिचं लग्न झालं आहे आणि ती एकही दिवस आपल्या सासरी गेली नाही, तिची पाठवणीच झाली नाही, ती तिथेच आहे, तिचा झालेला नवरा गेली कित्येक वर्ष तिथेच आहे, तिच्या माहेरातच पडीक आहे, आज लग्न झाल्यानंतरसुद्धा तिथेच पडीक आहे, तर लोकांचं रिॲक्शन काय असलं असतं? तुम्ही कन्व्हिनियंटली हा फॅक्ट इग्नोर केला असता का, जो हिच्या बाबतीत केला? आता तुम्हाला नाही वाटत का की हे बरोबर नाही आहे, हे चुकीचं आहे आणि जायला हवं? ॲटलिस्ट आपलं, तिला सासर बिसर कोण आहे, मागचं पुढचं काहीही त्याचा उल्लेख नाही. दाखवू नकोस तू, पण ते काही तिथे गेलेली पण दिसत नाही, 4 दिवस पण नाही, वर सांगते की गेली 3 वर्ष तो इथेच होता, हिचं शूट आणि हिचं सगळं तोच करत होता. सो लग्न आधीपासूनच हे काइंड ऑफ विथ फॅमिली, विथ वन साईड फॅमिली, विथ प्रालेंडीज फॅमिली लिव्ह इनमध्ये होते. मग हे सगळं हे गावातल्या मुली करतात असं? गावामध्ये एखादी मुलगी असंच लग्न करून तिथेच राहिली, आईवडिलांकडे राहिली, आपल्या झालेल्या नवऱ्यासकट, तर इट्स ओके? हे टिपिकल गावातलं कल्चर आहे का? मग
कसं काय तुम्ही म्हणू शकता? हे तर मॉडर्न कल्चरही नाही, हे तर अर्बन फॅमिलीज पण नाही करत. त्या पण मुली जातात, सासरी जातात, एक 4 दिवस का होईना आपल्या सासरी राहतात, स्वतःचं वेगळं घर घेतात, तिथे राहतात, भाड्याने राहतात, पण आपला एक वेगळा संसार थाटतात. मग हे कुठलं साधी राहणी आणि उच्च विचारसरणी? उच्च नाही आहे ही, अति विचारसरणी आहे. आणि मला लोकांचं आश्चर्य वाटतं की लोकांना हे कसं नाही दिसत आणि लोक हे सहज कसं खपवून घेतात ते घेतात वर तुम्ही तिचं एक्झाम्पल देता की अशी मुलगी हवी, अशी तुम्हाला तुमच्या घरात बसणारी मुलगी हवी अशी, आणि त्यात ती कमी म्हणून तिचा नवराही घरात आणून ठेवणारी हवी. आता सिंपल आत्ताचं उदाहरण घ्या, एकदम ताजं उदाहरण. मावसाड आता गेले 2 महिने तिच्या आईकडे आहे. तिचा निर्णय चुकला, तिचं कॅल्क्युलेशन चुकलं, किंवा तिला तिथे राहायला आवडतं म्हणून ती काही ना काही बहाणे करून तिथे आहे. पण तिला किती बहाणे करावे लागत आहेत, किती कारणं द्यावी लागत आहेत, तरी लोक कन्व्हिन्स होत नाही आहेत. तरी लोक म्हणत आहेत की जे की चुकलंच आहे. मी असं नाही म्हणत आहे की मावसाड जे वागते ते बरोबर वागते, पण जर मावसाड जे वागते ते चुकीचं आहे तर प्रालेंडी तर म्हणजे तिचं तर प्रो मॅक्स लेवल आहे. तिने तर सगळ्या हदी पार करून टाकलेल्या आहेत. मग ते तिचं राहणीमान असू दे, साधेपणा, पण किती तो गबाळेपणा. साधेपणा आणि गबाळेपणामध्ये फरक असतो. अजिबात त्या बाईच्या चेहऱ्यावरती कुठलंच तेज दिसत नाही आहे. आजच कोणीतरी कॉमेंट केलेली, आज का काल, की त्या केरलाच्या ह्याच्यामध्ये काय माहिती कुठून तुम्हाला तिच्या चेहऱ्यावरती तेज बीज काय दिसलं. मला तर काहीच तेज दिसत नाही आहे. मला ती जशी आहे तशीच दिसते. आणि मे बी तिथे दिसलं असेल थोडंफार, कारण ते धामधूम झाली असेल त्याचसाठी गेलेली. तो तिचा मधुचंद्र होता ना, तर त्यामुळे तिच्यावर ते चंद्राचं तेज आलं असेल. बट अदरवाईज काहीही नाही आहे. अशी असते का नवरी किंवा नवीन लग्न झालेली व्यक्ती? इतकं म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही खूप तामझाम करा. वटपौर्णिमेचंच बघा की असं नाही की तुम्ही काहीतरी प्रोफेशनल शूट घ्या आणि तुम्ही मेकअप आर्टिस्ट हायर करा, आणि हे तर म्हणजे हे एक बाजू आहे. आणि हिची दुसरी बाजू आहे अति गबाळेपणा. थोडं तरी व्यवस्थित जरा बरी साडी नेसायची, कुठली ती जुनाट काळाची, काय तो ब्लाऊज एकदमच काय तो कॉटनचा, काहीच असं त्याला काहीच नसलेला असा उभारी आलेला. फक्त हिला ना सिल्क स्मिता बनण्यामध्ये इंटरेस्ट आहे. तुम्ही बघा तिचं जे कपडे घालणं, तिचं जे इवन साडी वगैरे पण ती नेसते, तर ती सेम टू सेम तुम्हाला त्या कमल हासनचा आणि श्रीदेवीचा तो कुठचा मूवी सदमामधली सिल्क स्मिता तुम्हाला आठवेल. सेम काहीच फरक नाही. आणि एका नव्या नवरीला कसं सगळं असं नवीन असतं, कशी भांबावलेली असते. हिचं माहिती नाही की किती काय संसार करून पार झाली आहे. सगळ्या गोष्टीमध्ये अगदी सगळंच हिला सगळ्यातलं माहिती आहे. त्या वडाच्या पूजेला पण हिला कोणाचीच गरज नव्हती, त्या भिक्रांतला बरोबर घेऊन गेली. असले चाळे करण्यामध्ये ना एक नंबर आहे. जनरली आता तुम्ही त्या भक्षीचं बघा, त्या भक्षीचं नवीन लग्न झालंय तर तिच्या सासूबाई बरोबर होत्या, त्या तिला सांगत होत्या, गाईड करत होत्या. पहिलं जे आपण वड पुजतो त्याची पूजा साग्र संगीत असते. थोडं तरी ते असलं पाहिजे ना, थोडं ते दिसलं पाहिजे तुझ्यात. आणि मग वर्षानुवर्ष लग्न झालेल्या बायकांमध्ये काय फरक? त्या इतर गावच्या बायका बघा, त्यांना ह्याने टिपलं ना तिच्या भिक्रांतने, माहिती नाही त्यांची परमिशन घेतलेली की नाही, कोणालाही ह्यांच्यामध्ये चालतं, ते लोक असेच आहेत की ह्यांच्या लेखी परमिशन वगैरे असं काही नसतं. तर जे त्या बायकांना टिपलं त्या तर म्हणजे मोठ्या म्हणजे तिच्या वयाची मुलं असलेल्या बायका असतील, कमी जास्त प्रमाणाने थोडं मागे पुढे असतील, पण तेवढ्याच साधारण असतील. पण त्या कशा होत्या बघा आणि ही कशी होती बघा. त्यांनी पण काही भगभगीत झाकपाक केलं नव्हतं, पण त्यांचं नेहमीचं राहणीमान. आणि आज काहीतरी त्या उठून दिसत होत्या. त्यातल्या त्यात थोडी आपल्याकडे असलेली बरी साडी, त्यातल्या त्यात आपण जरा लाली पावडर लावावी, जरा थोडं उठून दिसावं. आज काहीतरी सण आहे, काहीतरी आपण वेगळे तयार झालो आहोत, हे प्रॉमिनंटली जाणवून द्यावं, किंवा ते जाणवून देण्यासाठी केलेलं नसलं तरी ते आपोआप ते खुलून यावं, ही त्यामागची भावना असते. हे काय सदान कदा सेमच
गबाळ्यासारखं आपलं राहायचं. सुंदरता नाही म्हणत ह्याला चक्क गवाळेपणाच म्हणतात. आणि काय बऱ्याच कॉमेंट होत्या की हे पाया पडताना तुझं स्मितहास्य टिपलं आणि तुझ्या मनी असलेले भाव, काय भाव असतील ते त्या विक्रांतने बरोबर टिपले. तर तो टिपण्यात एक्सपर्टच आहे. ते कसले भाव आणि कुठल्या कुठल्या अँगलने टिपतो पाहिलं नाही का? ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल. काय ते कुठे एकदम झूम करतो आणि मग ती घाम काय पुसते, सिल्क स्मिता तिचा घाम टप 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 तिचा ओघळता घाम दाखवतो. आणि वेगळं म्हणजे हे आहे ना, ह्याला म्हणतात आर्ट. एक आर्ट मूव्ही बनवतात ना, त्याच्यासाठी हिला ऑब्जेक्टिफाय केल्यासारखं वाटतं. ते त्याच्या अंगी गुण आहे तो, आणि तो गुण तो हिच्यावर दाखवतो. आणि हिला तर सिल्क स्मिता बनण्याची फारच हौस आहे, त्यामुळे ती जोडी एकदम जुळून आलेली आहे. आणि उगाच आपलं ते काहीतरी गोड कपल असल्यासारखं मला वाटतं. हिचं ना एकतर म्हणजे हे आर्ट किंवा बी ग्रेडवाले जे पब्लिक असेल ते हिचं पब्लिक असेल पुरुष मंडळींमध्ये. कारण मी इन्स्टावरती असे कॉमेंट्स बघितले तर थोडे अंकल म्हणजे असं अंकल लोकांना आणि असं थोड्या ती टेस्ट असणाऱ्या पुरुषांना हिचं म्हणजे ही जास्त भावते. आणि दुसरे म्हणजे एकदम जे काकू असतात त्यांना, कारण ही कुठेतरी त्यांना त्या एरामध्ये घेऊन जाते. हिचं वागणं, हिचं बोलणं, त्या दोघांचा जो संवाद आहे तो त्यांना त्यांचा काळ आठवून देतो. तर ही कुठली तरी 70sची बरोबर ना, अगेन सिल्क स्मिथच आहे ही. जसं की किती वेळा ते उखाणा घे, आपण किती फ्रेंड्स आहोत, आपण किती आपलं रिलेशनशिप किती बबली आहे. आत्ताच्या जमान्यामध्ये ना ह्याला बबली नाही, ह्याला क्रिंज म्हणतात. इतकं क्रिंज आणि इतकं म्हणजे असं वाटतं की एक 50शीला म्हणजे टेकलेली बोलते यार, 50शीला का टेकेल कोणी, 50शीमध्ये असलेली किंवा 60मध्ये असलेली एखादी व्यक्ती आणि ते आपलं आठवत आहेत नवीन लग्नाचे दिवस. आणि मग ते दिवस पुन्हा असं काहीतरी पुन्हा त्याची झलक पाहण्यासाठी ते असं एकमेकांना विचारतात की अगं तू तो उखाणा घेतलेला तो घे ना. तर गोष्ट वेगळी आहे. आत्ताच तुमचं लग्न झालं आहे आणि आत्ता काय, आत्ता ह्या लग्नाच्या आत्तापर्यंतच्या व्लॉगिंग ह्याच्यामध्ये मला वाटतं हा तिसऱ्यांदा हा उखाणा घेतला असेल. प्रत्येक वेळेला तो उखाणा घे ना, उखाणा घे ना, आणि प्रत्येक वेळेला त्याच उखाण्यावर काय दात काढायचे, काय कॉमेडी उखाणा आहे तो. इतकी तू चवियत्री बनते, इतकं तुझ्याकडे खूप टॅलेंट आहे आणि खूप शब्दांची काही जादूगर वगैरे आहेस, असं आम्ही नाही म्हणत, असे तुझं अंडे म्हणतात. तर मग इतका थिल्लर उखाणा शी. आणि तो म्हणे की तो उखाणा तू घेतलेलास तो घे ना. आणि ही म्हणते आता नाही तर काय उद्या घे. बावळट, आत्ताच घ्यायला सांगतोय ना, तो घे ना म्हटलं, आत्ता घ्यायचं आहे, आत्ता घेऊ का? काय बावळटसारखे प्रश्न विचारते. म्हणजे खरंच नॉर्मल रिलेशनशिपमध्ये, नॉर्मल ज्यांचं खरंच असं आत्ताचं जनरेशन आहे आणि लव्ह मॅरेज आहे आणि पहिल्यापासून एकमेकांना ओळखतात, एकदम कॅज्युअल आहे, तर आपण हे असे संवाद असले पाहिजे. ह्यांचं सगळं स्क्रिप्टेडच असतं असं. एक लड़की भीगी भागी सी सोती रातों में जागी सी मिली एक अजनबी से कोई आगे ना पीछे तुम ही कहो ये कोई बात है. मस्त नोकर चाकर आहेत, गडी माणसं आहेत, नुसतं असं हात लावायचा आणि दाखवायचं की मी कशी रूटेड आहे आणि मी कसं सगळं करते आणि मी कशी गावची आहे. काहीही नाही. ह्याच्यापेक्षा लाख पटीने आम्ही बरे. सगळं आमचं घरचं सगळं स्वतः करतो, सगळ्या गोष्टी स्वतः. ती संसाराची गोडी ते ह्या घर नवरा केलेल्या मुलीला आणि आयतं टाटावर बसणाऱ्या मुलीला कधीच कळणार नाही. शी विल मिस दिस एक्सपिरियन्स. आणि आम्हाला नको आहे अशी लाईफ. ही काय लाईफ आहे, बोरिंग. लग्नाआधी पण सेम, लग्नानंतर पण सेम, दादा कोंडक्या बनून फिरायचं. बघा ना, असं चंबू गबाळ राहायचं आणि ना माहेरची ओढ, ना माहेरी आलेल्या मुलीला नवऱ्याची ओढ. कसलीच ओढ नाही, कसलंच काय नाही, सगळंच इथेच आपलं. सो तुम्हाला काय वाटतं याबाबत ते तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करालच याची मला पूर्ण खात्री आहे. सो सी यू इन कॉमेंट सेक्शन आणि भेटू पुढच्या पॉडकास्टमध्ये संध्याकाळी. तोपर्यंत एन्जॉय दिस पॉडकास्ट. बाय.